अथ श्री साई सच्चरित अध्याय 42. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमो जी सद्गुरुदातारा श्रीमद्गोदा तटविहारा ब्रह्ममूर्ते कौपनिनांबरा संतवरा नमो तुझ दावी भवनदी उतरू दीनादे निजपदी अवसरू तोहा भक्त काज कल्पतरू संतावतारू साईचा गताध्यायी झाले कथन गोडकथा नवलविदान साई छबीचे जलनिमज्जन टळूनी रक्षण झाले कैसे तैसीच एका भक्ताची कामना साईनी पुरविली येऊनी स्वप्ना लावले तया ज्ञानेश्वरी वाचना देऊन अनुज्ञा विस्पष्ट सारांश गुरुकृपा येडे फिटे भवभयाचे साकडे निश्रेयस मार्गद्वारा उघडे असुख रोकडे सुख होय नित्य स्मरता सद्गुरुचरण विरे विघ्नाचे विघ्नपण मरणासी येईल मरण पडे विस्मरण भवदुःखा म्हणून या समर्थाची कथा श्रोता परिसिजे आपुल्याला हिता जयाची या श्रवणे तत्वता अतिपावनता लाधेल आता ये अध्यायी आपण करूया साई स्वभाव निरूपण कैसे मनाचे तीव्रपण अथवा मवाळपण तयाचे आता चित्त करुनी समाहित परिशीले आता पर्यंत आचरित तैसेच बाबाचे देहोत्सर्ग चरित तेही सुचित अवधारा धन्य धन्य शिरडीचे लोक जया बाबाचे सहवास सुख अर्धशतकाहूनही अधिक अतिसुखकारक झाले. शके 1840 दक्षिणायन प्रथम मासात विजयादशमी शुक्ल पक्षात दिवसा देहात बाबाच 9 तारीख मुसलमानी कत्तलची रात्र तयादिनी तिसरे प्रहरी साईनाथाने केली निर्याणी तयारी बुद्धाची ते बुद्ध जयंती साईची ते पुण्यतिथी देवादिकाची जी जयंती तीच पुण्यतिथी संताची 12:30 घंटा पडला. दशमीचा काळ संपूर्ण झाला. एकादशी आली उदयाला निर्याण काला एकादशी सूर्योदयाची उदयास्थिती तीच दसऱ्याची तिथी मानिती म्हणून विजयादशमी धरिती उत्सव करीती ते दिनी मंगळवार कत्तलची रात ऐसा तो दिवस अति विख्यात म्हणून ते दिनी साई महंत ज्योतीत ज्योत मिळविती. वंगदेशीचा प्रसिद्ध सण दुर्गा पूजा समाप्ती दिन तो हा उत्तर हिंदुस्थानामधून उत्सव दिन सकळाचा. शके 1838 विजयादशमीचेच दिवशी सायंकाळी प्रदोष समयासी भविष्यासी सुचविले कैसे ती कथितो अपूर्व लीला होईल विस्मय श्रोतयाला समर्थ साईच्या कळकळा तेने सकळा कळतील. इसवी सन 1916 सण दसरा शिलंगण वेळा फेरी परतता सायंकाळा लीला अद्भुत वर्तली. नवप्रदेशी मेघ गडगडे अवचित विद्युल्लता कडकडे तेवी जमदग्नी स्वरूप रोकडे प्रकट केले बाबानी सोडोनी शिरीचा सुडका काढूनी कफनी तडका फडका वेडूनी कौपीन लंगोटा केला बडका धुनीत आजीत तो अग्नी सोज्वळ साय होता आहुती प्रबळ उसळता शिखाचा कल्लोळ भक्तास घोळ पडियेला हे सर्व घडले अवचित्ती नकळे काय बाबाचे चित्ती. शिलंगण काळीची ती वृत्ती महद्भीतिपद होती. अग्नीचे पसरले निज तेज त्याहुनी बाबा दिसले सतेज झांकोळले नयन सहज परांगमुख जन झाले. संत हस्तीचे हे अवदान सेवुनी प्रसन्न अग्निनारायण दिगंबर बनले ते जामदग्न धन्य नयन देखत्याचे त्वेषे टवकारिले नयन क्रोधे झाले आरक्त नयन म्हणती करारे आता निदान मी मुसलमान की हिंदू गरजोनी बाबा वदती पहाजी मी हिंदू की यवनाजी निर्धार यथेच मना माझी आशंका घ्याजी पेडुनिया देखावा हावलोकुन मंडळी झाली कंपायमान होईल कैसे शांतवन नित्य चिंतन चालले
भागोजी शिंदा महाव्याधिष्ट, परी बाबाचा भक्त श्रेष्ठ, धीर केला आला निकट, नेसवी लंगोट बाबासी, म्हणे बाबा हे काय चिन्ह, आज शिलंगण दसऱ्याचा सण, म्हणती माझे हेच शिलंगण, आणि ती सणसण सटक्याने येणे परी धुनी पाशी, उभे बाबा दिगंबर वेशी, चावडी होती ते दिवशी, घडते कैशी हे चिंता. नवाची चावडी 10 झाले, परी बाबा नाही स्थिरावले, लोक जागी तटस्थ थेले, टकमक उगले पाहती, होता होता झाले 11, बाबाही तेव्हा निवळले जरा, नेसोनिया लंगोट कोरा, कफनी पेहराव मग केला, चावडीची घंटा झाली, मंडळी होती तटस्थ बैसली, पालकी फुलानी शृंगारिली, अंगणी आणली आज्ञेने, रजत दंड पताकाचवरी, छत्रध्वजादी राजोपचारी, शृंगारिलेसे मिरवणूक स्वारी, निघे बाहेरी एकांतरा, झाला एकची महागजर, साईनाथाचा जय जयकार, काय वर्णावा तो गजर, आनंदापुर लोटला, मग शोधून शुभ्र धडका, बाबा डोक्यास गुंडीती पडका, घेते चिलीम तमाकू सटका, जणू तोच नेटका सुमूर्त, कोणी छत्री कोणी चवरी, कोणी मोरचेले साजिरी, कोणी गरुड टके अबदगिरी, घेती निजकरी वित्रदंड, येणे परी करून यामीस, बाबानी सुचविले सर्वत्रास, असागरसी मोल्लंघनास, दसराच एक सुमुहूर्त, तदनंतर एकची दसरा, बाबानी दाखविला शिर्डी करा, पुढीलची दसरा सुमुहूर्त बरा, देहधारार्पण केला की, हे न केवळ सुचविले, स्वये अनुभवा आणून दाविले, निजदेह शुद्ध वस्त्र वाहिले, योगाग्नीत हविले येच दिनी, सन 1918 ते सालीचा तो सण दसरा, तोच सुमुहूर्त केला खरा, निज परतपरा समरसले, ऐसीच बाबाची आणिक प्रचिती, लिहिता आठवली चित्ती, की याच विजयादशमीची तिथी निश्चित होती आधीच, शिर्डीचे पाटील रामचंद्र दादा, झाले अति दुःख नाहीत एकदा, जीवास सोसवती न आपदा, अतितापदायक भोक्तृत्व, उपाय काही बाकी न राहिला, पडे ना जव दुखण्यास आला जीविताचा कंटाळा, अतिकदरले पाटील, होता ऐसी मनाची स्थिती, एके दिवशी मध्यराती, एकाएकी बाबाची मूर्ती, त्यांचे उशागती प्रकटली, तव ते पाटील पाय धरती, निराश होनी बाबा सवदती, कधी येईल मज मरण निश्चिती, एवढेच मज प्रति वदाजी, आला आता जीवाचा वीट, नाही मज मरणाचे संकट, मरण कधी मग देईल भेट, पाहे मी वाट एवढीच, तव त्या बाबा करुणामूर्ती, म्हणती न करी चिंता चित्ती, टळली तुझी गंडांतर भीती, किमर्थ खंती करीसी रे, तुझला नाही काहीच भीती, तुझी हुंडी परतली पुरती, परी न तात्याची धडगती, दिसे मज प्रति रामचंद्रा, शके 1840, दक्षिणायन अश्विनी मास, विजयादशमी शुक्ल पक्ष, पावेल अक्षयपद तात्या, परी तम बोलावे तयापाशी, हाय घेऊन बैसेल जीवासी, जुळणीस पडेल अहर्निशी, मरण कोणाशी आवडेना, अवघी 2 वर्ष उरली, तात्याची वेळ जवळी आली, रामचंद्रास काळजी उद्भवली, बाबाची बोली वज्रलेप, तात्या पासोनी गुप्त ठेवली, बाळा शिंप्याचे काने घातले, कोणानं कळवावी प्रार्थना केली, चिंता ती लागली उभयाते, खरेच रामचंद्र पाटील उठला, त्याचा बिछाना तेथून सुटला, दिवस मोजता लोटला, नकळत गेला तो काळ, नवल बाबाचे बोलाचा ताळा, 40चा भाद्रपद सरला, मास अश्विन डोकाहू लागला, तात्या पडला पथरीवर, तिकडे तात्या तापाने आजारी, इकडे बाबास भरली शिरी, तात्याचा भरवसा बाबावरी, बाबाचा श्रीहरी रक्षिता, सुटेना तात्याचा बिछाना, हेववेना बाबाचे दर्शना, अनिवार देहाच्या यातना, सोसवेना तयाते, एकतो निज व्यथित, बाबा पाशी लागले चित्त, नाही चालवत ना हालवत, दुःखनेही वाढत गेले ते, इकडे बाबाचे कणणे कुंथणे, दिवसे दिवस वाढले द्विगुणे, हा म्हणता तेही दुखणे, अनावरपणे
हटेना म्हणता म्हणता जवळ आला. दिवस बाबांनी जो भाकीत केला. बाळा शिंप्यास घाम सुटला. तैसाच पाटीला रामचंद्रा. म्हणती बाबाचे खरे होते. ऐसेच आता वाटू लागले ते. बरवे नक्की हे चिन्ह दिसते. प्रमाण वाढतेच दुखण्याचे. झाले आली शुद्ध दशमी. नाडी वाहू लागली कमी. तात्या पडला मरण संभ्रमी. आपतेष्ट श्रमी जाहले. असो पुढे नवल वर्तले. तात्याचेही गंडांतर टळले. तात्या राहिले बाबाच गेले. जणू मोबदले केले की. पहा आता बाबाची वाणी. नाव दिदले तात्याचे लावूनी. केली तयारी निज प्रयाणी. वेळा न चुकवणी अनुभर. नाही म्हणावे तरी ही सूचना. देऊन आणिले भविष्य निदर्शना. गोष्ट घडेपर्यंत ही रचना. दिसली न मना कवनाचे. जनमनती तात्याचे मरण. निज देहाचा बदला होऊन देऊन बाबांनी ऐसे केले निवारण. तयाचे विधान त्या ठावे. बाबांनी देह ठेविल्या राती. अरुणोदयी सुप्रभाती. बाबा स्वप्नात पंढरपुराप्रती. दृष्टांत देती गणुदासा. मशीद पडली ढासळोणी. अवघे शिर्डीच तेली वाणी. त्रासवूनी सोडिले मज लागुनी. जातो तेथुनी मी आता. म्हणून आलो येथवरी. फुलाही मज बखळ जवरी. इच्छा एवढी पुरी करी. चलजड करी शिर्डीत. इतक्यात शिर्डीहून पत्र जाता. कळली बाबाची समाधीस्तता. ऐकून गणदास निघाले ही वार्ता. क्षण न लागता शिर्डीस. सवे घेऊन विशिष्य परिवार. येऊन या समाधी समोर. मांडिला कीर्तन भजना गजर. अष्टोप्रहर नामाचा. हरिनामाचा कुसुमहार. स्वये गुंफोनी अतिमनोहर. प्रेमे चढविला समाधीवर. अन्न संतर्पण समवेत. ऐकता नामाचा गजरा कुंठ. शिर्डी गमली भुवैकुंठ. नामघोषाची भरली पेट. करविली लूट गणुदासी. दसऱ्याचीच का बाबास प्रीती. की तो मूर्त 3.5 मूर्ती. शुभकाळ विशेष प्रयाण कृती. हे तो विश्रुत सकळाते. हेही बोलणे नाही प्रमाण. जयास नाही गमनागमन. तयास कोटूनी असेल निर्याण. मूर्त प्रयोजन काय त्या. जयान धर्माधर्म बंधन. जाहले सकळ बंधोपशमन. जयाचे प्राणास नाही उत्क्रमण. तयासी निर्याण ते काय. ब्रह्मैव सब्रह्म पेती. ऐशिया साई महाराज प्रती. नाही आगती अथवा गती. निर्याण स्थिती कैची त्या. असो उत्तर वा दक्षिणायन. करणेच नाही जया प्रयाण. ठाईच समरसती जयाचे प्राण. दीप निर्वाण समकाळे. देह तो आहे उसनवारी. पंचभूताची सावकारी. निजस्वार्थ साधली यावरी. परतणे माघारी ज्याचा त्या. यापुढील होणारचा सूचक. आधीचा बाबांनी दाविले कौतुक. निघून गेली वेळा मौलिक. कीर्ती स्थायिक राहिली. जरा आली याचे निमित्त. लौकिकी रीतीचा अनुकार करीत. कधी कुंतत कधी खणत. सदैव सावचित्त अंतरी. दिवसा अष्टघटका भरता. निर्याण काळ निकट येता. उठून बैसले ते निजसत्ता. अविकळ चित्ता माझारी. पाहोनी बाबाची तई मुद्रा. भरती आली आशा समुद्रा. की तो वेळा भयंकरा भद्रा. टळली समग्रा वाटले. असो या परिकरित खंत. सर्व बैसले असता संचित. पातला बाबाचा निकट अंत. घडला वृत्तांत परिसातो. क्षणैक अवकाश प्राणोत्क्रमणाला. नकळे काय आले मनाला. हस्तकफनीचे खिशात घातला. ती धर्मवेळा जाणोनी. लक्ष्मी नामे सुलक्षणी. नामासारिकी जीची करणी. नित्यनिरत जी साई चरणी. ती सन्निधानी तै होती. तिजला काही द्रव्यदान. बाबा करीत अतिसावधान. क्षणांत होणार देहावसान. चुकले कळून बाबांना. हीच लक्ष्मीबाई शिंदे. बाबापाशी मशिदीमध्ये. अक्षयी कामकाज संबंधे. नेम निर्बंधे वर्ततसे. दिवसा नित्य हे परिपाठी. दरबार खुला सर्वासाठी. बहुशा कोणान आडकाठी. मर्यादा मोठी रात्रीची. सायंकाळची फेरी जे सरते. तेथुनी मंडळी घरोघर परते. ती जव दुसरे दिवशी उजाडते.
तेव्हाच येते मशिदी. परिभागत माळसापती दादा लक्ष्मी यांची भक्ती, पाहुणी तयास रात्रीच्याही भक्ती, मनाई नमती बाबाची. हीच लक्ष्मी अति प्रीती, प्रत्ययी पाठवी बाबा प्रती. भाजी भाकर वेळेवरती, सेवा ही किती वानावी. या भाकरीचा इतिहास परिसता, कळू सरेल बाबाची दयार्द्रता. श्वानास कुरी बाबाची ऐकता, आश्चर्यचित्ता होईल बाबा एकदा सायंकाळी. भिंतीस टेकुनी वक्षस्थळी, वार्ता चालता प्रेम समेळी. लक्ष्मी आली ते स्थानी, तात्या पाटील जवळ होते आणि कवर कडसता तेथे. लक्ष्मीने अभिवंदिले बाबा ते, बाबा ती येते वदती. लक्ष्मी लागली से भूक माते, बाबा मी भाकर घेऊन येते. निघाले ही आता आणि ते, ऐसीच जाते माघारा. ऐसे म्हणून निघून गेली, भाकऱ्या भाजून घेऊन परतली. कोरड्या समवेता विलंबे आली, सन्मुख ठेविली ती न्याहारी. बाबांनी ते पान उचलले, कुत्र्यासमोर तैसेच मांडिले. बाबा हे काय आपण केले, लक्ष्मीने पुसले तत्काळ. मी जी तुकी गेले सत्वरी, हातोहाती भाजिल्या भाकरी. तयाची ही काय नवलपरी, श्वानाची खरी धनकली. लागली होती तुम्हास भूक, त्या भूकेचे हे काय कौतुक. वदनी सुदीला न एकही कुटक, लाविली सुटक उगामज. मग बाबा ती सवदती, व्यर्थ कशाची करीते सखंती. या कुत्र्याची जे उदरपूर्ती, माझी तृप्ती ती जाण. या श्वानाचा जीव नाही का, प्राणीमात्राचा एकच भूका. जरी तो मुका आणि मी बोलका, भेद असे का भुकेत. क्षुधेने व्याकुळ जयाचे प्राण, तयास देती जे अन्नावदान. माझे यामुखीच ते सुदिले जाण, सर्वत्र प्रमाण मानी हे. प्रसंग सोपा व्यवहाराचा, बोध अवघा परमार्थाचा. ऐसी उपदेश पर साईची वाचा, प्रेमरसाचा परिपाक. बोलूनी सोपी प्रपंच भाषा, आखित परमार्थ रूपरेषा. न काढिता कोणाचा वर्मदोषा, शिष्या संतोष राखीत. तेथून या उपदेशानुसार, सुरू झाली लक्ष्मीची भाकर. करुनी ठेवी दुग्धात कुस्कर, प्रेम पुरस्सर प्रत्यही. बुडे बाबाई भक्ती प्रेमे, भाकर ती खाऊ लागले नियमे. वेळी होता विलंब न करमे, जेवण न गमे बाबास. होता लक्ष्मीचा भाकरीस वेळ, जरी पात्रे तै वाढिली सकळ. जेव्हा वयाचा टळे ना काळ, मुखी न कवळ घालीत. निवून जाईल पात्रीचे अन्न, भुकेने बसतील खोळांबून. परी लक्ष्मीची भाकर आल्या विण, अन्न सेवन होईना. पुढे काही दिवस परिवरी, बाबांनी प्रत्ययी तिसरे प्रहरी. शेवया मागावया लक्ष्मीच्या करी, सेवाव्या शेजारी बैसून. बाबा सेवित अतिपरिमित, शेष राधा कृष्णे सदेत. याच लक्ष्मीचे हस्ते देववित, उच्छिष्ट प्रीत बहुनिस्तिजला. असता चालली देह विसर्जन वार्ता, ही भाकरीची भाकडकथा. किमर्थ ऐसे न म्हणजे श्रोता, साई व्यापकाता निदर्शक हे. हे सकल दृश्य चराचर, याच्याही पैल परात्पर. साई भरलासे निरंतर, जो अज अमर तो साई. हे एक तत्व या कथेच्या पोटी, ऐसी ही गोड लक्ष्मीची गोठी. सहज स्मरली उठाउठी, श्रोत यासाठीच मी मानी. असो ऐसी लक्ष्मीची सेवा, कैसा विसर साई सव्हावा. सावधानचा काय नवलावा, वृत्तांत परिसावा सादरता. जरी आला कंठी प्राण, शरीर विगलित नाही त्राण. बाबा निज हस्ते करीती दान, देहावसान समयी तिस. एकदा 5 एकदा 4 रुपये खिशातून काढून बाहेर, ठेवीत तियेचे हातावर. तीच की अखेर बाबाची, की ही नवविधा भक्तीची खूण. किंवा नवरात्र अंबिका पूजन, झाले आज आहे शिलंगण. सीमोल्लंघन दक्षिणाही, किंवा श्रीमद्भागवती. श्रीकृष्णे कथिली उद्धवाप्रती, ती नवलक्षण शिष्यास्थिती. तियेची स्मृती देत बाबा. 11च्या दशमाध्यायी 6म श्लोकाची पहा नवलाई. शिष्ये कैसी करावी कमाई, कवण्या उपायी वर्तावे. आधी पूर्वार्धी कथिली 5, उत्तरार्धी 4ची 6. बाबा ही धरिती क्रम असाच, वाटे जणू हाच हेतू पोटी.
अमनी दक्ष निर्मत्सर शिष्य निर्मम गुरुसेवा पर असावा परमार्थ जिज्ञासा तत्पर निश्चल अंतर जयाचे जया ठावी नाही असूया वाच विग्लापन करी नवाया ही लक्षणी निजरु गुरुराया संतोषवाया झटावे हाच श्री साईनाथाच हेत ऐसी आरोपी व्यक्त करीत केवळ स्वकीय भक्ता हितार्थ करुणावंत संत सदा लक्ष्मी खाऊनी पिऊनी सदन नवाची कथा काय तिज लागून तीही तितुके टाकील ओवाळून तथापि ते दान अपूर्वतीस परमथोर भाग्य आगळी टेनेचे ऐशिया कृपेची नवाळी पावती झाली नवरत्नावळी निजकर कमळी साईच्या गेले जातील कितीसे नवा परी हे दान अति अभिनव की जो तिचा जीवांत जीव देईल की आठव साईची आले सन्निध देवा अवसान तरीही राखुनी अनुसंधान चार पांचाची सांगड घालून आमरण स्मरण दिदले तीस ऐसा दावोनी सावधपणा निकटवर्ती पाठविले भोजना मात्र ग्रामस्थांतील एका दोघांना पैसविताना देखिले परी काही प्रेमळ भक्तानी हट्टची धरिला कित्येकानी जाऊ नये बाबापासूनी वेळ ती कठीण मानुनी परी प्रसंगी अंतसमयी पडेन काय मोहाचे अपायी म्हणून या जणू घाई घाई अवघी याही दवडिले निर्याण समय निकटती जाणोनी बुट्टी काका दिका प्रती बाबा वाडिया तजा जा म्हणती भोजनाती मग यावे पाहोनी इतराची ही व्यग्रता बाबा दुष्टित निश्चित्ता जा जा जेवणी जा म्हणता ऐसे समजता आज्ञापिते ऐसे हे नित्याचे संगाती सखे हरनिश निकटवर्ती जरी मनाची दुष्टित वृत्ती आज्ञेने उठती जावया आज्ञा तरी नुल्लंघवे वेळी सानिध्यही न त्यागवे बाबाचे मनही न मोडवे गेले वाडिया भोजना भयंकर दुखण्याचे प्रमाण कैचे जेवण कैचे खाण बाबापाशी गुंतले प्राण विस्मरण क्षण साहेना असो जाऊनी जे बैसले इतक्यात मागुनी बोलावू आले अर्धपोटीच धावत आले तव ते अंतरले भेटीला आयुर्दाय स्नेह सरता प्राणज्योती मंद होता अयाजीचे अंकावरता देह विश्रमता पावला नाही पडवून निजून स्वस्थपणे गादीसी बैसून ऐसा स्वस्थे धर्म करून केले विसर्जन देहाचे समर्थाचे मनोगत न होता कोणाचही अवगत देह विसर्जिला हातोहात ब्रह्मीभूत झाले देऊनी घेऊनी देह मायेची कुंती संतसृष्टी माझी अवतरती होता उद्धार कार्यपूर्ती तत्काळ समरसती अव्यक्ती नटधरितो वेशनाना अंतरी पूर्ण जाणे आपणा तया अवतार्या परिपूर्णा साकडे मरणाचे ते काय लोकसंग्रहार्थ जो अवतरला कार्यसंपदा अवतार संपविला तो काय जन्म मरणाचा अंकिला विग्रह स्वलीला धरितो जो परब्रह्म ज्याचे वैभव तया कैंचा निधन संभव निर्ममत्व जयाचा अनुभव कैचा भव त्या बाधी दिसला जरी कर्मी प्रवृत्त कधी न कर्मे केली यत्किंचित सदा कर्मी अकर्म देखत अहंकार रहितत्वे नाभुक्त क्षीयते कर्म हेतो स्मृत्युक्त कर्माचे वर्म परिब्रह्मज्ञान ज्ञात्याचा न संभ्रम देखे जो ब्रह्माची वस्तुमात्री क्रियाकारक फलजात हेतो अवघे प्रसिद्ध द्वैत तेही ब्रह्मविद ब्रह्माची मानित जेवी कारजत शुक्ती केवरी बाबा सारखी मायाळू जननी पडली कैसी काळाचे वदनी दिवसाग्रासी अंधारी रजनी तैसी तही कहाणी झाली की आता हा अध्याय संपवू येथे राखू मासिक मर्यादते अतिविस्तारे दुश्चित्तते ते नातरी श्रोते पावतील पुढील अवशेष निर्याण कथा येथील यथाक्रम पुढे परिसता शरण हे माड साई समर्था पावला कृतार्थ यत्कृपे स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साईनाथ निर्याण नाम 42 संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.